नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, FISची होल्डिंग आहे 9.52%, DISची होल्डिंग आहे 14.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.02%. तर मित्रांनो, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडने 9.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 18 मार्च 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने या डिव्हिडंडला देण्यासाठी एक्स डेट ठेवली आहे 18 मार्च 2025. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडच्या फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर 17 मार्च किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. चला आता बोलूया IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.62%, FISची होल्डिंग आहे 1.49% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 45.81%. तर मित्रांनो, IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 11 मार्च 2025. चला आता बोलूया मंगलम ग्लोबल एंटरप्राइज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 28% आणि FIs आणि DISची या कंपनीमध्ये होल्डिंग आहे 0%. तर मित्रांनो, या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 4 मार्च 2025. चला आता बोलूया कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.22% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 56.85%. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 4 मार्च 2025. चला आता बोलूया RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.42%, पब्लिकची होल्डिंग आहे 29.58% आणि या कंपनीमध्ये FIs आणि DISची होल्डिंग आहे 0%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट अनाऊन्स केली आहे 28 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.99%, FISची होल्डिंग आहे 18.04%, DISची होल्डिंग आहे 17.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.80%. तर मित्रांनो, या कंपनीने 3.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 28 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 76.55%, FISची होल्डिंग आहे 9.10%, DISची होल्डिंग आहे 5.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.47%. तर मित्रांनो, या कंपनीने 2 रुपये 44 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 28 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया जिंदल
वर्ल्ड वाईड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.80%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 0.26%, डी-आयएसची होल्डिंग आहे 0.04% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 39.88%. तर मित्रांनो, या कंपनीने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 28 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.60%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 9.52%, डी-आयएसची होल्डिंग आहे 16.47% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.41%. तर मित्रांनो, या कंपनीने ₹2.5 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 25 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया ASM टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.09%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 0.23%, डी-आयएसची होल्डिंग आहे 0% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.68%. आणि मित्रांनो, या कंपनीने ₹1 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 24 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.